मला आठवतं मी ह्या खात्याचा मंत्री असताना नाथसागर पासून बाबळी बॅरेज नांदेडच्या बॉर्डरला शेवटचा बॅरेज मी केला आणि सगळी नदी गोदावरी आता संजय मी विक्रम त्या ठिकाणी सूरज हेलिकॉप्टरने आलो पूर्ण नदी तुडुंब भरलेली दोन्ही बाजूचा शेतकरी माझं ते पाणी उचलतोय। आत्ताच एका शेतकऱ्यांनी मला येऊन सांगितलं कार्यकर्त्यांनी सांगितलं कानात की दादा आता तुम्ही आम्हाला दिवसा वीज द्या। अनेक सरकार आली गेली परंतु आठवड्यामधले निम्मा आठवडा रात्री वीज निम्मा आठवडा दिवसा वीज। आता आम्ही काय तुमच्या करता निर्णय घेतला आज माझ्या शेतकरी बांधवांच्या करता 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर ह्याचा आता लाईट बिल भरायचं नाही असा निर्णय घेतला की नाही घेतला की नाही तेव्हा का बोलतच नाही। मग कधी म्हणायचं राव का रागवलाय माझ्यावर। आता बघा इथं पंडित शहाजी गोरटे आलेत का पंडित शहाजी गोरटे आहेत का इथं किंवा संजीवनी बुटडा ते आलेत का बुटडा जगन्नाथ गाडगे ते आलेत का जगन्नाथ गडगेंचं 3 हॉर्सपॉवरचं मोटार बिल अहमदपूरचं त्यांचं होतं 4603 सरकारने भरले 4603 ग्राहकांनी भरायची रक्कम 0 हे बिल आम्ही त्यांच्याकरता आणलंय। त्याचबरोबर हे पंडित शहाजीराव त्याच्यामध्ये त्यांचं बिल होतं 7.5 हॉर्सपॉवरचं 15,763 महाराष्ट्र शासनाने भरले 15,763 ग्राहकांनी भरायची रक्कम 0। त्याचबरोबर आमचे संजीवनी बुटडा त्यांचं बिल होतं 5 हॉर्सपॉवरचं 7,661 आणि सरकारने भरलं 7,661 ग्राहकाला भरायची रक्कम 0 चालू वीज देयकाची पावती ही आम्ही दिलेली आहे। आता काही आमच्यावर विरोधक टीका करतात अरे कशाचं आहे हे चुनावी जुमला आहे अरे 0चं बिल उद्या त्यांना जर कोणी विचारायला गेलं तर ते सांगू शकतात हे महावितरण हे सगळं आम्हाला बिल आलंय 0चं ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता। अशी 44 लाख शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपयाचं बिल राज्य सरकारच्या तिजोरीतनं मी त्या ठिकाणी भरलेलं आहे का तर हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। अहमदपूरकरांनो एक जुनी गोष्ट सांगतो 2003 ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि दुष्काळ पडला होता। आम्ही मंत्रिमंडळात होतो परंतु आम्ही इतकं ज्येष्ठामध्ये मोडत नव्हतो। नवीनच मंत्री मी आर पाटील जयंत पाटील दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे आम्ही झालेलो होतो। त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विलासराव देशमुख तेव्हा विलासराव नव्हते मंत्रिमंडळात पण पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील मधुकर पिचड छगन भुजबळ असे सगळे नेतेगण होते। सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री ते म्हणले आपण 0 बिल द्यायचं दिलं आणि नंतर सरकार आलं काँग्रेसचं सरकार आम्ही त्या सरकारमध्ये होतो। विलासराव मुख्यमंत्री झाले 2004 साली विलासराव म्हणले हे आपल्याला परवडणार नाही आपल्याला विजेचं बिल घ्यावं लागेल आणि तेव्हापासून पुन्हा विजेचं बिल शेतकऱ्यांना सुरू झालं। मी आत्ता तुम्हाला सांगतो हे असेल माझ्या शेतकऱ्यांच्या करता घेतलेला महायुती सरकारचा निर्णय किंवा माझ्या मायमाऊली बसल्यात यांना मी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या योजना दिल्या। माझ्या खूप दिवस मनामध्ये होतं माझ्या बळीराजाचं माझ्या बांधवाचं बिल माफ त्या ठिकाणी करायचं तशा पद्धतीनं माझी खुरपणीला जाणारी मायमाऊली माझी धुणभांडी करणारी मायमाऊली माझी त्या ठिकाणी झाडू पोतना करणारी माझी बहीण माझं साधं किरकोळ काम करून कचरा गोळा करणं काचा गोळा करणं अशा पद्धतीचं काम करणारी किंवा एक भाजी घ्यायची पाटीमध्ये दिवसभर विकायची आणि दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्या माझ्या मायमाऊलीची चूल पेटती अशा पद्धतीनं रोजंदारीवर जाणारी माझी भगिनी ह्यांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे। ही माझी मायमाऊली स्वतः करता काहीच करत नाही ही करती ती तिच्या पती करता करती हे कष्ट घेती तिच्या मुलाबाळांच्या करता कष्ट घेती
ही तिच्या बाकीच्या कुटुंबातली प्रमुख म्हणून राबत असते, पण तिला मन नाही का? तुम्ही बांधवांना सांगा, तिला मन नाही? जर नवरात्र चाललेला असेल, अमृतपूरच्या बाजारामध्ये गेली, चाकूरच्या बाजारामध्ये गेली, उदगीरच्या बाजारामध्ये गेली, कुठल्याही इकडच्या बाजारात गेली, तर तिला वाटत नाही मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं? तिला काही मन नाही? तिला इच्छा नाही? तिला वाटत नाही? अहो तिलाही वाटतं, पण ती तिचं मन मारते. इच्छा त्या ठिकाणी तिच्याच मनाला दुसऱ्या मनाने सांगते, नको, आपल्याला संसार करायचा आहे, आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ती नवऱ्याकरता प्रयत्न करते, पोराबाळांच्या करता प्रयत्न करते. आणि म्हणून आम्ही ठरवलं की ह्या भगिनीला, ह्या मायमाऊलीला काही ना काही एक ओवाळणी आपण त्या ठिकाणी द्यायची. आणि भाऊबीज नेमकी होती, आणि त्या भाऊबीजेच्या निमित्तानं आम्ही तो ओवाळणी देण्याचा निर्णय घेतला. निर्णय मी जाहीर केल्यानंतर जुलै ऑगस्टचे पैसे पहिले 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले. मध्यस्थी नाही. कुणीतरी मध्यस्थी देताना 3,000 द्यायला जायचा, 100-200 काढून घ्यायचा. माऊली आता मी तुझ्या हातात 3,000 दिले, 200 असू दे ना मला. ती पण म्हणा, राहू दे रे तू आता. त्याच्याकरता 2,30,00,000 महिलांना आम्ही 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. पहिले 3,000 रुपये दिले. काही महिलांनी त्याच्यातनं काही सामान छोटंसं आणलं आणि कच्चा माल आणून पक्का माल केला. पक्का माल झाल्यावर त्याचे 15-20 हजार केले. काहींनी राख्याचा दोरा आणला, मणी आणले, कुठं काय आणलं, आणि त्याच्यातनं चांगल्या राख्या केल्या, विकल्या. काहींनी इतर काही शोभिवंत वस्तू तयार केल्या. माझी मायमाऊली, माझी भगिनी डोक्याने हुशार आहे, पण आर्थिक बाबतीमध्ये सक्षम नाही, सबल नाही. आणि त्याच्यातनं त्यांनी आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला. काही महिला मला भेटतात, अरे दादा खूप चांगलं केलं रे, माझ्या बीपीच्या गोळ्या मला मिळायच्या नाही, आता मिळायला लागल्या, माझी तब्येत पण सुधारली. अहो तिचं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता तिला ज्या गोळ्या लागतात त्या गोळ्या कोणी तिला देत नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती तिची होती. मग ह्याच्यात आम्ही वाईट काय केलं? आमच्या विरोधकांनी टीका केली, बघा उधळपट्टी करायला लागले. अरे गरीबाला 2 पैसे देणं काय उधळपट्टी आहे? देऊन किती दिले तर 1,500 रुपये महिना, आणि याला तुम्ही उधळपट्टी म्हणता? काही जण कोर्टात गेले काँग्रेसवाले, आणि कोर्टाला सांगितले बंद करा. कोर्ट म्हणलं नाही, सरकारचा अधिकार आहे, सरकारने करावं. तिथं धुडकावलं. पुन्हा काहींना मध्ये एक त्यांचा माजी मंत्री म्हणला, आमचं सरकार आल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना बंद करणार. का? तुझ्या का पोटात दुखते? तुला काय त्रास होतोय? आज जर माझी मायमाऊली एक समाधानी होत असेल, तिला जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 दिले, सप्टेंबरचे पुन्हा 1,500 दिले, आता ऑक्टोबरचे पैसे 21 ते 65 वयोगटातल्या माझ्या मायमाऊलीला, त्यांना जवळपास आम्ही आता 3,000 रुपये दिले. मायमाऊलींनो 3,000 रुपये ऑक्टोबर-नोव्हेंबरचे आले का? हात वर करा. तेव्हा का बाबासाहेब एवढ्या महिलांना आलेत. माझे जसं संजय मंत्री आहे तसं आदिती तटकरे मंत्री आहे, ती त्या खात्यामध्ये बघते. मी तिला पैसे दिले आणि तिला म्हणलं वाट बाई, आणि तिनं ते प्रत्येकाच्या अकाउंटला पाठवले. मागच्या वेळेस पैसे दिले ते रक्षाबंधनाची ओवाळणी होती. ह्यावेळेस जे पैसे दिले 2 दिवसावर दसरा आलाय, दसऱ्यानंतर दिवाळी 20 दिवसांनी येते. दिवाळीची भाऊबीजेची ओवाळणी माझ्या मायमाऊलीनं माझ्या बहिणीला दिली. काय कुणाला वाईट वाटायचं कारण आहे? आम्ही विकास कामाला निधी कमी केलाय का? आज बॅरेजेसचे कामाचं त्या ठिकाणी भूमिपूजन करायचं होतं, आज इथली प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करायचं होतं, आज वेगवेगळ्या कामाचा शुभारंभ करायचा होता. काही कामं पूर्ण झाली त्याचे उद्घाटन. ह्याच्यात बिघडलं कुठं? पण काहींना बघवत नाही. अरे काही जण श्रीमंताच्या मुली तोंडात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात. त्यांना काय करणार आहे 1,500 रुपयाची किंमत? जी गरीब आहे तिला ती कळती किंमत. जे काही शिलाई मशीन, कोण माझी भाजी विकणारी, फळं विकणारी महिला, ती त्याचं भांडवल म्हणून उपयोग करायला लागली. हे तर आम्हाला पाहिजे.
तिच्या चेहऱ्यावर आता पहिल्यापेक्षा हसू दिसतं, आनंद दिसतो, उत्साही दिसते. ती डायरेक्ट आता तिचे पैसे स्वतः काढती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ते पैसे तुमच्या करतायत, तुम्ही वापरा. उद्याच्याला कोणतरी येईल की उसनं दे उसनं दे, त्याला म्हणू तू कधी ह्याच्या आधी उसनं दिलं का मला? आता मागतोय उसनं, आता माझं आहे, माझं मला करू दे ना. सरळ सांगा, काय बिघडत नाही. हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. आणि ह्या पद्धतीनं आम्ही माय माऊलीला त्या ठिकाणी मदत करतोय, भावंडांनाही मदत करतोय. जे लाईटचं बिल दाखवलं 15,000 कोटी रुपये, काही कमी रक्कम नाही. त्याच्यामध्ये आता हेही ठरवलंय, तेही शेतकरी बांधवांना सांगतो, साधारण आपल्या इथली महाराष्ट्रातली 35 ते 36 हजार एकर जमीन सगळ्या कलेक्टरांना, विभागीय आयुक्तांना सांगितलं, बॅरन लँड आपली सरकारची कुठं कुठं आहे, जिथं झाडं नाही काही नाही. आता 4 एकर जमिनीवर पॅनल बसवले, सूर्यप्रकाश त्याच्यावर पडून वीज तयार होते. त्याच्यातून आपल्याला 9,000 मेगावॉट वीज निर्माण होणार आहे. आणि आपल्या शेतकऱ्याला एक 60 महिन्यातच आम्ही निर्णय घेतलाय, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने, की ती वीज सुरू झाली. ऑलरेडी कामं जोरात सुरू झाली. आम्हाला ती वीज 3 रुपये युनिट मिळते. आता शेतकऱ्याला देणारी वीज आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायला 6-7 रुपये खर्च येतो. आम्ही सवलत देतो, ती गोष्ट वेगळी. तशा पद्धतीनं आता ती वीज आपल्याला 3 रुपयांनी मिळणार. दिवस उजाडला, तुमचा शेतीपंप चालू. दिवस मावळला, शेतीपंप बंद. उठायचं, घरी जायचं, बायका पोरात राहायचं, तिथं झोपायचं, जेवायचं, गप्पा मारायच्या. रात्री अपरात्री विंचू, काट्याचं, बिबट्या, काही कसले प्राणी, काही ठिकाणी बिबटे येतात, काही ठिकाणी हत्ती येतात, काही ठिकाणी रानगवी येत आहेत, काही ठिकाणी त्या नीलगाई येत आहेत, खूप काही येत आहे. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये, या पद्धतीचा निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे.